नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अभंग ऐकणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वर यांचा. आणि संत ज्ञानेश्वर यांचा आणि आधी अभंग सांगते आणि त्याचा अर्थही सांगते. ज्ञान विज्ञान हरी नांदे आमुच्या घरी, बाह्य जीव अभ्यंतरी जाला देव, काय सांगू माय त्रिभुवन ध्याय, या पाहता न समाय नाना रूपी, चढत्या वाढत्या गोष्टी प्रकट दिसे घटी, नामरूपे वैकुंठी नेऊन घाली रया, ज्ञानदेवा गोडी हरिपदी आवडी, प्रवृत्तीची थडी उलंडली. ह्याचा अर्थ असा आहे की परमार्थ ज्ञान व संसारांचे विज्ञान घेऊन आमच्या घरी ज्ञान नांदत आहे. असा तो देव बाहेर व आत एकच झाला. काय सांगू त्याची मात, त्याला त्रिभुवन ध्याते व ज्ञानारूपातही तो समावत नाही. भरून उरतो. अत्यंत सूक्ष्म व अत्यंत प्रचंड वस्तूत तो भरलेला दिसतो. तो असा अनेक रूपात व्यापलेला तो आपल्या भक्तांना वैकुंठात घेऊन जातो. माऊली ज्ञानेश्वर बोलतात, त्याच्यावरील प्रेमामुळे मी संसारातील प्रवृत्तीची नदी ओलांडून मी हरिप्रेम काठावर पार झालो. ज्यावेळेस आपण हरीचं जप करतो, हरीचं ज्ञान करतो, त्यावेळेस असंच ज्ञानेश्वरांसारखं आपण हरिप्रेमापेक्षा आपण पार काठावर पोचतो. परमेश्वर हा त्रिभुवन ध्याता आहे. नाना रूपात तो आपल्याला दिसतो, त्यामुळे तो समावत नाही, भरून उरतो, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. देव बाहेर पण आहे, देव आत पण आहे. देव अख्ख्या त्रिभुवनात आहे, अख्ख्या ब्रह्मांडात आहे. तो कुठेही समावून घेता येत नाही, तो भरून उरतो. परमार्थ हा ज्ञान व संसाराचं विज्ञान घेऊन आपल्या इथं नांदतोय. आणि जेव्हा आपण ज्ञान आणि संसार या दोघांचे आपण गणित घालू, तेव्हा परमार्थ सुद्धा आपल्याला साधता येतो. परमेश्वर हा अनेक रूपात व्यापलेला आहे. तो आपल्या भक्तांना वैकुंठात घेऊन जातो. जसं तुकारामांना तो वैकुंठात घेऊन गेला, तसंच माऊली ज्ञानेश्वर बोलतात की त्याच्यावरील प्रेमामुळं मी संसारातील प्रवृत्तीची नदी ओलांडून मी हरिप्रेम काठावर पार झालो आहे. ज्ञानेश्वरांनी कधीही संसार केला नाही. त्यांनी कायम विठ्ठलाचं कीर्तन भजन, विठ्ठलाच्यातच ते मग्न होते. त्यांनी कधीही संसारात काहीही रस दाखवला नाही. त्या संसारातील प्रवृत्तीची नदी म्हणतात तसं त्यांचा जे काही जी नदी होती ती त्यांनी ओलांडून हरिप्रेम या काठावर त्यांनी पार केलेली आहे. तसं आपणही हरिप्रेम करूया आणि काठावर पार होऊया. तर कसा वाटला हा अभंग? तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि असेच जर अभंग तुम्हाला ऐकायचे असतील आणि काय माहिती ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा तुम्हाला हे सगळे अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील. असेच अभंग तुम्हाला ऐकवीन. आणि आपल्याला पण हरिप्रेमाच्या काठावर पार व्हायचं असेल तर हरिनामाचा जप आपल्याला करावा लागेल. आणि तुम्ही करत राहा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.